रसिक श्रोते आणि विद्यार्थी मित्रांना दीपक वेलणकरचा नमस्कार आणि आवाज व्याख्यानमालेच्या या 7व्या भागामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. मंडळी, आवाज कुणाचा या अभिवाचनासह व्याख्यानमालेच्या मागच्या सगळ्या भागांना तुम्ही जो प्रचंड प्रतिसाद देत आहात त्याबद्दल धन्यवाद. तुम्ही मला पाठवत असलेल्या मेसेजेसमुळे तुम्हाला ही मालिका आवडतीये, उपयुक्त वाटतेय हे जाणवतंय. तुम्ही विचारलेल्या प्रश्नांना मी टप्प्याटप्प्यानं उत्तरं देणारच आहे, मात्र कोणत्या भागामध्ये त्याचा समावेश करणार आहे ते आत्ता सांगत नाही. याचं कारण तुम्ही या व्याख्यानमालेचे सगळे भाग नीट बारकाईने ऐकावेत, यामध्ये सांगितलेले व्यायाम काळजीपूर्वक करावेत असं मला वाटतं. काही प्रश्न सामायिक देखील आहेत. म्हणजे असं पहा की तोत्रेपणावर काय करावं, बोबडेपणा कसा घालवावा, शब्द चावल्यासारखे निघतायत त्यावरती उपाय काय, जिभेचे कोणते व्यायाम करावेत, असे एकमेकांशी संबंध असलेले प्रश्न बऱ्याच जणांनी विचारलेले आहेत. म्हणून आज आवाज निर्मितीतला महत्त्वाचा घटक असलेल्या जिभेविषयी बोलणार आहे. गळ्यातून जरी ध्वनीची निर्मिती होत असली तरी त्या ध्वनीला शब्दरूप देण्यामध्ये महत्त्वाचा वाटा असतो तो जिभेचा. अर्थातच ओठ, गाल, दात, तालू या सगळ्याचाही सहभाग असतो, पण यामध्ये प्रमुख असते ती जीभ. आणि म्हणूनच तोत्रेपणा, बोबडेपणा किंवा शब्द चावणं यासाठी करायच्या दुरुस्त्यांमध्ये जिभेचं प्रशिक्षण हे प्रमुख ठरतं. कोणत्याही सुदृढ व्यक्तीनं, म्हणजे ज्याला आपला आवाज बोलण्यासाठी किंवा गाण्यासाठी वापरायचा आहे, त्यानं चेतनापूर्ण आवाज निर्मितीसाठी काही व्यायाम करायचे असतात. त्याला व्हॉइस वॉर्मअप्स असं म्हणतात. या वोकल वॉर्मअपमध्ये टंग ट्रिलला फार महत्त्व आहे. काही सोपे व्यायाम तुम्हाला सांगतो. भरपूर श्वास घ्यायचा आणि टर्र असा आवाज सलग काढायचा. कालावधी 2 मिनिटं. मी तुम्हाला करून दाखवतो, तुम्ही देखील तो सहजपणे करू शकाल. बघा, मी श्वास घेतला, गमतीचा भाग आहे की नाही. आता हाच आवाज हळूहळू वर चढवत न्यायचा आणि नंतर मग खाली उतरवायचा. इथे जर तुमचा श्वास पुरत नसेल तर श्वास पुन्हा घ्या आणि पुन्हा करा. म्हणजे जिभेला मिळणारा व्यायाम हा अधिक दीर्घकाळ त्याचा परिणाम टिकून राहणारा असा असेल. पहा, मी आता आवाज चढवत नेतो. आधी श्वास घ्यायचा, पुन्हा श्वास घेऊन वरून खाली यायचं. श्वास घेतला, बघितलं. म्हणजे गमतीचा भाग आहे, पण हा जिभेसाठी उत्तम व्यायाम मानला जातो. आता जिभेप्रमाणेच ओठांना देखील या व्यायामाच्या प्रकारामध्ये आपल्याला समाविष्ट करून घेता येतं. श्वास घेऊन सलग काही शब्द म्हणायचेत. शब्द पहा कोणते आहेत. मामा, पापा, टाटा. तुमच्या लक्षात येईल, मामा मध्ये आपले ओठ 2दा मिटतात, पापा मध्ये ओठ 2दा चिकटतात आणि टाटा मध्ये आपल्या जिभेला व्यायाम मिळतो, कारण आपली जीभ वरती जाते आणि वरती पॅलेटला चिकटते. लागोपाठ जर केले तर मामा, पापा, टाटा, मामा, पापा, टाटा, मामा, पापा, टाटा, मामा, पापा, टाटा, मामा, पापा, टाटा. याच्यामध्ये तुम्ही ओठ किंवा जीभ ही कशीही हलवलीत तरी चालेल. तुमचं तोंड जरासं वेडवाकडं झालं तरी देखील चालेल, कारण हा व्यायामाचा प्रकार आहे. व्यायाम जितका चांगला होईल तेवढा तुमचा परफॉर्मन्स देखील चांगला होत जाईल. ओठ आणि जीभ यामधली चेतना वाढवणारे हे 2 प्रकार प्रत्येकाने आपल्या परफॉर्मन्सच्या अगोदर 1 ते 2 मिनटं करायचे असतात. आता परफॉर्मन्स म्हणजे फक्त स्टेजवरनं केलं जातं ते गाणं म्हणा किंवा अभिनय म्हणा किंवा डबिंग म्हणा असे प्रकार नव्हेत. तर एखादी समजा शिक्षिका असेल, ती आपल्या वर्गावर जाणार असेल शिकवायला, तर त्याच्या अगोदर तिने हा प्रकार करावा. एखादा वकील असेल, तो कोर्टरूममध्ये उभा राहणार असेल, तर त्या अगोदर त्यांनी हे व्यायामाचे प्रकार करावेत. किंवा कोणी मार्केटिंगमधली व्यक्ती असेल, ती आपल्या क्लायंटला भेटायला जाणार असेल, कोणी प्रेझेंटेशन देणार असेल, कोणी भाषण देणार असेल, या मंडळींनी सुद्धा हे 2 प्रकार
करावेत आणि मग खुशाल कामाला लागावं. त्यांचे परफॉर्मन्सेस हे चांगलेच होणार. जिभेच्या व्यायामासाठी काही उत्तम प्रकार आहेत आणि ते म्हणजे तबल्याचे बोल किंवा नृत्याचे बोल. आता हे जर तुम्हाला माहीत नसतील तर जाणकारांकडून ते माहीत करून घ्या. किंवा अगदी सोपा प्रकार म्हणजे मग स्तोत्र म्हणावीत. आपल्याकडे स्तोत्रांची फार मोठी परंपरा आहे, पण त्यामध्ये सुद्धा रामरक्षा, अथर्वशीर्ष, त्यानंतर नर्मदाष्टक, शिवतांडव स्तोत्र असा अभ्यास आपल्याला क्रमाक्रमाने करता येईल. अचूक उच्चार जाणकारांकडून शिकून घ्यायला हवेत. जिभेचं महत्त्व या संदर्भातलं काही लिखाण वाचनामध्ये आलं होतं, ते आपल्यासमोर सादर करतो. कवितामृतकूप यामध्ये असं म्हटलेलं आहे की स्वभाव मृदुरात्नोती क्षेमं दृढ सहाय्यतः अशेष रसमादत्ते रसना दशनाश्रयात. अर्थात मवाळ स्वभावाची म्हणजे दुबळी व्यक्ती देखील बलवंताच्या साह्यानं स्वतःचं क्षेमकुशल प्राप्त करू शकते. आता हेच पहा ना, जिभेसारखा मृदू अवयव देखील कठोर आणि दृढ अशा दातांच्या आश्रयाला राहून त्याच्या साह्यानं सर्व रसांचा आस्वाद घेऊ शकतो. अर्थात दुबळी व्यक्ती देखील बलवंताच्या सहवासामध्ये सुरक्षित राहू शकते. यासाठी सुभाषितकारानं जीभ आणि दात यांचा दृष्टांत या श्लोकामध्ये योजलेला आहे. असं जरी असलं तरीसुद्धा जिभेची शक्ती आपण सगळे जाणतोच. आधी आपण या श्लोकार्थाच्या दृष्टिकोनातून पाहूया. जीभ ही मृदू आहे, कोमल आहे, तरीसुद्धा दातांच्या आश्रयानं केवळ सुरक्षितच नाही तर अशेष म्हणजे समस्त रसांचा आस्वाद ती घेऊ शकते. ही एक गोष्ट महत्त्वाची आहे. आणि याचबरोबर दातांच्या आश्रयाने जीभ केवळ पदार्थांचा स्वाद किंवा रसवैशिष्ट्यांचं आकलन करून देणारं ज्ञानेंद्रियच नाही, तर त्याचबरोबर जीभ ही वाचा किंवा वाणी आहे. तिच्या साह्यानेच मनुष्य बोलतो, शब्दोच्चार करू शकतो. हे करतानाही जीभ ही मुखातील दातांपासून ते टाळू, ओठ यांचं साह्य घेते. इसवी सनाच्या आधी चीनमध्ये होऊन गेलेला विख्यात दार्शनिक कन्फ्युशियसनं आपल्या शिष्यांना नम्रपणा आणि लवचिकता या गुणांचं महत्त्व सांगताना जिभेचं उदाहरण दिलेलं आहे. तो एकदा आपल्या शिष्यांना म्हणाला की आपल्या मुखामध्ये जीभ असते ती मृदू असते, कोमल असते, लवचिक असते. त्याविरुद्ध असलेले दात मात्र कठोर असतात, दृढ असतात, हट्टी असतात. जिभेचा स्वभाव हा मवाळ तर दातांचा कठोर असतो. हेच कारण आहे की नम्रपणा आणि लवचिकता या गुणांमुळे दातांच्या सानिध्यात राहूनही जीभ शेवटपर्यंत माणसासोबत असते. तर दात कठीण, कठोर आणि हट्टी असल्यामुळे ते अगोदर नष्ट होतात. त्यामुळे नेहमी नम्र आणि परिस्थितीच्या अनुरूप असे लवचिक राहा. जिभेचं अजून एक वैशिष्ट्य हे की मनुष्य कितीही जरी म्हातारा झाला तरी जीभ ही सदैव मनासारखी तरुणच असते. म्हणून तिला चिरयौवना असं म्हटलेलं आहे. जणू जिभेला चिरतारुण्याचं वरदान मिळालेलं आहे. माणसाला वृद्धत्व आलं की डोळे, कान अशी इतर इंद्रिय क्षीण होतात, पण जीभ मात्र शेवटपर्यंत चपळ असते. तिचा आवेश हा दात पडून गेले तरी कायम असतो. ती कधी म्हातारी होत नाही. डॉक्टर रूपचंद्र शास्त्री यांनी लिहिलेले काही सहज समजतील असे दोहे वाचनात आले. त्यामध्ये त्यांनी जिभेच्या चांगल्या आणि वाईट गुणांविषयी लिहिलेलं आहे. ते असं म्हणतात, समझदार होती अगर मुख में घिरी जबान, समझदार होती अगर मुख में घिरी जबान, करते 32 दांत क्यों रखवाली दरबान. बित्ते भर की जीभ से अपने बनते गैर, बित्ते भर की जीभ से अपने बनते गैर, बिना मोल बिना भाव के हो जाता है बैर. कोमल है जब जीभ तो बोलो कोमल बोल, संबंधों के खेल में वाणी है अनमोल. तेव्हा मंडळी, हा भाग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. तुमच्या मनामध्ये आवाजविषयक काही शंका असतील, काही प्रश्न असतील तर 8850002814 क्रमांक पुन्हा एकदा ऐका, 8850002814 या व्हॉट्सअप क्रमांकावरती मेसेज पाठवून ते जरूर विचारा. पण फक्त मेसेजच पाठवायचे आहेत, कृपया फोन करू नका. या उपक्रमाला तुम्ही कशी काय मदत करू शकता ते देखील अवश्य कळवा. व्हिडिओ लाईक करा, त्याची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना, गरजूंना पाठवा, त्यांनाही फायदा होऊ दे. आणि मुख्य म्हणजे चॅनल सबस्क्राईब करा. काही लोक व्हिडिओ पाहत आहेत पण चॅनल काही अजून सबस्क्राईब करत नाही आहेत, तिथे कंजूशी दाखवत आहेत. तेव्हा असं करू नका. चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा, म्हणजे पुढचे भाग तुमच्यापर्यंत तात्काळ पोहोचतील.
आता आवाज कोणाचा या पुस्तकाच्या अभिवाचनाला आणि त्यावरच्या विवेचनाला सुरुवात करतो. अविदित स श श विशेषा वाणी वक्त्रात विनिर्गता येषाम गुदवदनयोत्सु भेदहा दंतैही तील लक्षते तेषाम. मराठी संस्कृत रंगभूमीवरील प्रख्यात नट डॉक्टर दाजी भाटोडेकर यांनी सांगितलेला हा संस्कृत श्लोक आहे. ज्या माणसाला स श आणि श यातील फरक कळत नाही आणि तो उच्चारातून देखील दाखवता येत नाही, त्याचं तोंड हे केवळ दातावरून ओळखावं, अन्यथा ते असो. आता बोलताना यामध्ये भाषेचं स्वरूप शुद्ध राखण्याचा प्रयत्न व्हायला हवा असं म्हटलेलं आहे. तसंच शुद्ध उच्चारांचं देखील महत्त्व आहे. अर्थात प्रत्येक कारणासाठी वापरण्यात येणारी भाषा ही वेगळी आणि म्हणूनच तिचे उच्चार देखील वेगळे. लावणीच्या ठसक्यासाठी तशीच भाषा हवी, तिला भावगीताची भाषा चालणार नाही. भाषांमधल्या फरकानुसार आवाज निर्मिती किंवा उच्चारणशास्त्र बदलत असतं. काही भाषा या आघातानं बोलल्या जातात तेव्हाच त्या जास्त प्रभावी वाटतात. उदाहरणार्थ फ्लोरा फाउंटन किंवा फाउंटन पेन या शब्दांचा उच्चार समजा मी फ्लोरा फाउंटन किंवा फाउंटन पेन असा केला तर नक्कीच तो चुकीचा ठरेल. फ्लवरती आघात हा करावाच लागेल. भाषेनुसार आवाजाला साच्यामध्ये घालणं आवश्यक ठरतं ते यामुळेच. माणूस आपला आवाज वापरतो तेव्हा आवाज निर्मितीला आरंभ होणं, आवाज स्थिर होणं आणि आवाजामध्ये लय निर्माण होणं या तिन्ही किमया काही क्षणामध्ये घडतात. मुळात आवाज काढण्यासाठी माणसाच्या मनामध्ये विचार येणं आवश्यक आहे. एकदा ती गरज निर्माण झाली की मग निमिषार्धात स्नायू आणि मज्जा कार्यरत होतात. अचानक आलेल्या किंवा वाढलेल्या कामामुळे माणूस जसा बावचळतो ना, तसाच काहीसा प्रकार आपल्या अवयवांच्या बाबतीत देखील घडतो. बसमध्ये चढत असलेल्या मित्राला आपण लांबून हाक मारतो तेव्हा पहिली हाक तितकीशी सुस्पष्ट नसते. याचं कारण हेच आहे, आवाजाचं उत्पादन, स्थिरता आणि लय अशा ताण घडामोडी होत असताना तिन्ही निर्दोष होणं आवश्यक ठरतं. पुष्कळ जणांच्या बोलण्यामध्ये पहिल्या शब्दावर किंवा स्वरवर्णावरती जास्त आघात असतो, तर काहींचा आवाज हा काहीसा सुरुवातीला कापरा असतो. गालफडं हलवून बोलल्यामुळे आवाजातल्या स्थिरतेवरती विपरीत असा परिणाम देखील काहींच्या बाबतीत होतो. काही जण वाक्याचा आरंभ जोरदार करतात, पण पुढे पुढे शब्दांचं उच्चारण हे दुबळं होत जातं आणि अखेरचे शब्द दुसऱ्याला अस्पष्ट ऐकू येतात. असं वाक्य पडलं असं म्हणायला हरकत नाही. जरुरीपेक्षा जास्त बलानं शब्दांचं उच्चारण केल्यास बोलण्यामध्ये एक प्रकारचा खडबडीतपणा येतो. त्याला माउथिंग असं म्हणतात. बोलणारी व्यक्ती आपल्यावरती हल्ला चढवते की काय असं वाटायला लागतं. स्थिरतेचा अभाव आणि वाक्य पडत जाणं हे दोष अपुऱ्या किंवा चुकीच्या श्वासोच्छवासामुळे देखील निर्माण होतात. बोलणाऱ्याचा श्वासोच्छवास त्याच्या बोलण्यातून जाणवत राहतो. श्वास आतबाहेर जात असताना जो एक नैसर्गिक आवाज होत असतो ना, त्याची पार्श्वभूमी मोठ्या प्रमाणावर बोलण्याला लाभते आणि तिथेच घोळ सुरू होतो. या व्यतिरिक्त मग आळसावलेले आवाज, मेंगळट आवाज, नैसर्गिक तुसडे आवाज हे देखील असतात. दुपारच्या झोपेनंतर आवाजामध्ये आलेला तुसडेपणा किंवा सतत बायकामध्ये राहिल्यानं पुरुषांच्या आवाजामध्ये आलेलं बायलेपण, इतकंच कशाला तर सतत पुरुषांमध्ये वावरल्यानं बायकांच्या आवाजामध्ये आलेला पुरुषीपणा, यामुळे समोरच्याची आपल्याविषयीची कल्पना काय होत असेल याचा विचार ज्याचा त्याने करायला हवा. स्पर्धेच्या युगामध्ये काही माणसं मागे पडतात ती या अशा आवाजामुळे. जिभेचे व्यायाम, ओठांचे व्यायाम, गालाचे व्यायाम, मानेचे व्यायाम आणि श्वसनाचे व्यायाम असे सगळे करून या तालमीमध्ये एकदा तुम्ही घुमू लागलात की मग आवाजाची कुस्ती जिंकता येईल. आणि यासाठी एक उपाय करायचा, आपणच आपला आवाज ध्वनिमुद्रित करून ऐकायचा आणि तो नेमका कोणत्या प्रकारामध्ये मोडतो ते स्वतःच ठरवायचं. जीभ सलामत्तो. जीभ म्हणजे 32 रक्षकांच्या पहाऱ्यात असलेली राजकन्याच जणू. जीभ आपलं काम नित्यनेमानं आणि चोख करत असते. त्यामुळे सजीवांना खूप फायदे होत असतात. एकतर वाटेल ते बोलता येतं, चव समजते आणि सरपटणाऱ्या प्राण्यांना बाह्य परिस्थितीचा अंदाज घेता येतो. या जिभेचं महत्त्व आवाज जोपासना शास्त्रामध्ये बरंच आहे. स्वर आणि व्यंजनं निर्माण करताना
जिभेची हालचाल वारंवार होते. पोच न ठेवता नको तिथे चुरू आणि आगाऊपणे बोलणाऱ्यांना जीभ हल्ली बरीच चालायला लागली आहे या एका वाक्यानं तात्काळ ब्रेक बसतो. नको तिथे नको ते बोलून समोरच्याला अडचणीत टाकणाऱ्याला सैल जिभेचा म्हणून पदवी मिळते. बोलण्याला इष्ट ते रूप देण्यामध्ये जिभेची भूमिका प्रमुख असते. जिभेची चपलता आणि लवचिकता वाढवल्यास बोबडेपणा तोत्रेपणा जायला बरीच मदत मिळते. इतकंच नव्हे तर भावभावना आवाजाद्वारे लोकांपर्यंत नेताना शब्दोच्चार करणं अवघड जात नाही. शब्द हा स्पष्ट स्वच्छ आणि शुद्ध स्वरूपामध्ये पोचायला हवा आणि यासाठी काही जिभेचे व्यायाम देखील करायला हवेत. मात्र ते करत असताना अतिरेक टाळायला हवा. पहिला व्यायाम, तोंडातल्या तोंडामध्ये वर खाली मागे आणि गालफडांच्या आतल्या बाजूला जीभ घोळवायची. म्हणजे गुलाबजाम किंवा रसगुल्ला जसा आपण तोंडातल्या तोंडामध्ये घोळवतो ना तसा प्रकार. दुसरा प्रकार, जिभेच्या टोकानं तोंडातल्या सगळ्या भागांना हळुवार स्पर्श करायचा. तिसरा प्रकार, जीभ तोंडाबाहेर काढून प्रथम उजवीकडे आणि नंतर डावीकडे अशी हलवायची, मग हनुवटीच्या दिशेने न्यायची आणि मग नंतर पडजिभेच्या दिशेने न्यायची. पुढचा प्रकार, जीभ ओठांच्या दिशेने आणून खालच्या ओठावरून उजवीकडून डावीकडे आणि डावीकडून उजवीकडे अशी फिरवायची. मग हाच प्रकार वरच्या ओठावरून देखील करायचा. म्हणजे वरच्या ओठावरून उजवीकडे डावीकडे आणि डावीकडून उजवीकडे अशा पद्धतीने फिरवायची. आणि या व्यायामाचा शेवट म्हणजे जीभ नाकाकडे नेण्याचा प्रयत्न करायचा. त्यानंतरचा एक छोटा व्यायाम म्हणजे अ पासून ञ पर्यंतची अक्षरं मोठ्याने म्हणून बघायची. हे करत असताना जीभ आतल्या आत निश्चित कशी फिरते हे अनुभवायचं. निश्चितच्या ऐवजी तुम्ही जर निश्चित म्हणत असाल तर प्रथम शब्द नीट जाणून घ्या, योग्य उच्चार करा आणि मग आपली जीभ कशी कसरत करते ते पहा. कोणत्याही वर्णाच्या उच्चार निर्मितीसाठी जिभेची हालचाल सुरुवातीपासून शेवटपर्यंत अगदी सावकाश करायची. स्वतःला धडपडायला लावणारे शब्द निवडून त्यावरती सराव करायचा आहे आणि कठीण शब्द वरच्यावर म्हणून बघायचे. म्हणजे मग ते शब्द तर वश होतातच, शिवाय जिभेचा व्यायाम देखील होतो. उदाहरणार्थ, विकासासाठी. आता तुमच्या लक्षात येईल 2 सा आलेले आहेत, त्यामुळे कदाचित कधीकधी विकासासाठी असंही होऊ शकतं. किंवा ग्वाहीही, अमुक अमुक यांनी ग्वाहीही दिली. किंवा तुळतुळीत टक्कल, त आणि टचं रिपिटेशन आहे. तीळ तेल, श्री पेरुंबुदूर, हरदनहळ्ळी दोड्डेगौडा देवेगौडा अशी नावं किंवा शब्द घात करायला टपलेली असतात, हे जाणून घ्या. उच्चारण कलेमध्ये जिभेप्रमाणेच ओठांचं महत्त्वसुद्धा आहे. पान खाऊन रंगल्यावरती जरी ते खुलत असले तरी त्याचं खरं महत्त्व वाढतं ते त्याच्या कामगिरीमुळे. ओठांची उघडझाप भरभर आणि जरुरीपेक्षा जास्त जोर न देता व्हायला हवी. याचा व्यायाम म्हणजे प वर्गीय व्यंजनांचं उच्चारण सुरुवातीला सावकाश आणि नंतर गती वाढवून करायचं. म्हणजे प फ ब भ म. आणि यासाठी लहान मुलांना आदर्श मानायचं. नको असलेला पदार्थ कोणी भरवला, कोणी रागावलं, ओरडलं की रडत असताना ओठांची जास्तीत जास्त हालचाल करून ते फ्रर किंवा भ्रर असा आवाज काढतात ना, आता हा जिभेनी न काढता ओठांनी काढायचा. म्हणजे असा. हाच आपला व्यायाम आहे. ओठ आणि जीभ यांनी आपलं काम चोख केलं तर ठीकच, अन्यथा त्यांचं संपावर जाणं म्हणजे समाजामध्ये तुम्ही नकलेचे विषय ठरण्यासारखं आहे. तोत्रेपणा बोबडेपणा याचं मूळ हे इथेच सापडतं. तोंडावरून वारं जाणं म्हणजे पॅरालिसिस अटॅक, फेशियल पॅरालिसिस किंवा तोंडाचा जिभेचा कर्करोग असं घडलं की आवाज हा चांगला असूनसुद्धा उच्चारण नीट करता येत नाही. त्यासाठी वैद्यकीय उपाययोजनेबरोबरच व्यायाम देखील करावे लागतात आणि ते हळूहळू मात्र नेमाने करावे लागतात. तोंड सताड उघडून अ आ इ ई उ ऊ ए ऐ ओ औ अम आहा असं म्हणून बघायचं. पण अट एकच आहे, ओठ हलवायचे नाहीत. म्हणजे आरशामध्ये बघून एकदा तोंड उघडायचं, ते उघडलेलंच असायला पाहिजे. ओठ देखील हलता कामा नये, फक्त आतल्या जीभ हलायला पाहिजे. त्यामुळे सगळे उच्चार हे स्पष्ट ऐकू येणार नाहीत. मी तुम्हाला करून दाखवतो, पहा. श्वास घेऊन तोंड उघडायचं.
असा आवाज येईल. ओठांचं महत्त्व फक्त लिपस्टिक लावण्यापुरतं किंवा इतर काही प्रिय कामापुरतं मर्यादित नाही, हे लगेच समजून येईल. जीभ आणि ओठ संपावरती जाणं म्हणजे तोत्रेपणा, बोबडेपणाला आमंत्रण. बस आज इथेच थांबतो. भेटूया 8व्या भागामध्ये. पण त्यापूर्वी तुम्हाला शिवतांडव स्तोत्र कसं म्हणायचं याचा एक नमुना मी आता ऐकवणार आहे. तुमचे सर्वांचे आवाज सुखकर होवोत. नमस्कार. जटाटवी गलज्जलः प्रवाह पावितस्थले गलेवलम्ब्य लम्बितां भुजङ्गतुङ्गमालिकां डमड्डमड्डमड्डमन्निनादवड्डमर्वयं चकार चण्डताण्डवं तनोतु निःशिवः शिवं. जटाकटाः सम्भ्रमं भ्रमन्निलिम्पनिर्झरि विलोलवीचिवल्लरी विराजमानमूर्धनि धगद्धगद्धगज्ज्वलल्ललाटपट्टपावके किशोरचन्द्रशेखरे रतिप्रतिक्षणं मम. धराधरेन्द्रनन्दिनी विलासबन्धुबन्धुरस्फुरत्तिगन्तसन्तति प्रमोदमानमानसे कृपाकटाक्षधोरणि निरुद्धदुर्धरापदे क्वचिद्दिगम्बरे मनो विनोदमेतु वस्तुनि. जटाभुजङ्गपिङ्गलस्फुरत्पणामणिप्रभा कदम्बकुङ्कुमद्रव प्रलिप्तदिग्वधूमुखे मदान्धसिन्धुरस्फुरत् त्वगुत्तरीयमेदुरे मनो विनोदमद्भुतं बिभर्तु भूतभर्तरि. सहस्रलोचनप्रभुत्य शेषलेखशेखर प्रसूनधूलिधोरणी विधूसराङ्घ्रिपीठभू भुजङ्गराजमालया निबद्धजाटजूटक श्रियै जायतां चकोरबन्धुशेखर. ललाटचत्वरज्वलद्धनञ्जयस्फुलिङ्गभा निपीतपञ्चसायकं नमन्निलिम्पनायकं. सुधामयूखलेखया विराजमानशेखरं महाकपालिसम्पदे शिरोजटालमस्तु न. करालभालपट्टिका धगद्धगद्धगज्ज्वलल् धनञ्जयाहुतीकृत प्रचण्डपञ्चसायके धराधरेन्द्रनन्दिनी कुचाग्रचित्रपत्रक प्रकल्पनैकशिल्पिनी त्रिलोचने रतिर्मम. नवीनमेघमण्डली निरुद्धदूरधर्स्फुरत् कुहूनिशीतिनीतम प्रबन्धबद्धकन्दर निलिम्पनिर्झरीधरस्तनोतु कृत्तिसिन्धुर कलानिधानबन्धुर श्रियं जगद्दुरन्धर. प्रफुल्लनीलपङ्कज प्रपञ्चकालिमप्रभा वलम्बिकण्ठकन्दलीरुचिप्रबद्धकन्दरं स्मरश्चिदं पुरश्चिदं भवश्चिदं मखश्चिदं गजश्चिदान्धकश्चिदं तमन्तकश्चिदं भजे. अखर्व सर्वमङ्गलाकलाकदम्ब मञ्जरी रसप्रवाह माधुरी विजृम्भणा मधुव्रतं स्मरान्तकं पुरान्तकं भवान्तकं मखान्तकं गजान्तकान्धकान्तकं तमन्तकान्तकं भजे. जयद्वदभ्रविभ्रम भ्रमद्भुजङ्गमश्वस द्विनिर्गमत्क्रमत्स्फुरत्करालभालहव्यवाट् धिमिद्विमिद्विमिध्वनन् मृदङ्गतुङ्गमङ्गल ध्वनिक्रमप्रवर्तित प्रचण्डताण्डव शिव. स्पृशद्विचित्रतल्पयोर्भुजङ्गमौक्तिकस्रजोर्गरिष्ठरत्नलोष्ठयो सुरद्विपक्षपक्षयो तृष्णारवीन्द्रचक्षुषो प्रजामही महेन्द्रयो समं प्रवर्तयन्मनः कदा सदाशिवं भजे. कदा निलिम्पनिर्झरी निकुञ्जकोटरे वसन् विमुक्तदुर्मती सदा शिरस्तमञ्जलीवहन् विमुक्तलोललोचनो ललामभाललग्नक शिवेति मन्त्रमुच्चरन् कदा सुखी भवाम्यहम्. इदं हि नित्यमेव मुक्तमुत्तमं स्तवन् पठन् स्मरन् ब्रुवन् नरो विशुद्धिमेति सन्ततं. हरे गुरौ सुभक्तिमाशु याति नान्यथा गति विमोहनं हि देहिनां सुशङ्करस्य चिन्तनं. पूजावसानसमये दशवक्त्रगीतं यः
शम्भुपूजन परं पठति प्रदोषे तस्य स्थिरां रथगजेन्द्रतुरङ्गयुक्तां लक्ष्मी सदैव सुमुखी प्रददाति शम्भुः इति श्रीरावणकृतं शिवताण्डवस्तोत्रं सम्पूर्णम्। ॐ